आज करूयात कोबीचे पराठे. एका ताटात किसलेला कोबीच्या प्रमाणात गव्हाचं पीठ आणि त्याच्या निम्म्या प्रमाणात आपण बेसन पीठ घेतलं आहे. हळद, लाल मिरची पावडर, हिंग, मीठ आणि मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे. तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल आणि मसाल्याचं मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला नंतर ॲड केला आहे. तेल, खाण्याचं तेल, पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे मोजून तेल ॲड करायचे. याने पराठे मऊ छान असे खुसखुशीत बनतात. त्यानंतर आपण ॲड करतो आहे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, चिरलेली मिरची, तीळ आणि ओवा. हे सगळे पदार्थ आपण कणिक करून घ्यायचे पाणी घालून. पाणी लागत टाकायचं आहे कारण कोबीला पाणी सुटतं. आणि जशी चपाती करतो आपण तसा हा पराठा लाटायचा आहे, पण चपातीपेक्षा थोडा जाड लाटला तर जास्त चांगला आहे. लाटलेला पराठा आपण तेल किंवा तूप लावत तव्यावर छान शेकून घ्यायचं आहे. इथे आम्ही हे पराठे शेजवान चटणीसोबत खातो. तुम्ही लोणच्यासोबत किंवा चटणी असेल एखादी पुदिन्याची घरात तर त्यासोबत खाल्ला तरी चालेल. दह्यासोबतही छान लागतो. अशा प्रकारे तेल लावत हा पराठा छान खरपूस भाजायचा आहे. आपला पराठा खाण्यासाठी तयार आहे.